नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुमचा इतका साथ आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असंच सपोर्ट करत राहा. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आज आपण जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर म्हणजेच भिवंडीमध्ये मराठे पाडा येते. तर आपण कसं जाणार आहे, कुठून जाणार आहे, किती खर्च होणार आहे, तर त्यासाठी ते तर तुम्हाला मी सांगणार आहे. मग त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि खूप दिवसापासून प्लॅन होतच होता की जायचं आहे, पण प्लॅन झालंच नाही कारण गावाला पण गेलेलो आणि जॉबचा पण खूप इश्यू होता. तर फायनली आज प्लॅन झाला आहे. चला जायला सुरुवात करूया. तर आपण घेणार आहोत एक बॅग आणि छत्री. पाऊस लागला तर असं वाटतं आहे मुंबई साईडला आहे पाऊस, म्हणून छत्री घेणार आहे आपण. आणि आज आपण एकटे नाही आहोत, आपल्याबरोबर येणार आहे आपला मित्र संकेत. तो आपल्याला भेटणार आहे नालासोपारा स्टेशनला. मग चला स्टेशनसाठी रिक्षा बघूया. त्या साईडला तर रिक्षा नाही, तलावच्या इकडूनच रिक्षा पकडायला लागेल. ट्रेन आहे 6:44ची चर्चगेटसाठी. आता बघूया संकेत किती टायमापर्यंत येतो. आठ वाजले आहेत. आता आपण पोचलो आहे दादरला आणि आता आपल्याला जायचं आहे कुठे सेंट्रल लाईनला ठाणेची ट्रेन पकडायला. तर बघूया चला कितीची ट्रेन आहे ठाणेची. दादर स्टेशनला पोचलेलो आहे आपण आणि 8ची ट्रेन लागलेली आहे बदलापूर जाण्यासाठी. आता बघूया किती वाजेपर्यंत येते. आज संडे आहे, मेगा ब्लॉक पण आहे. आणि ज्या स्टॉपला आपल्याला उतरायचं आहे ते आहे ठाणे. तर ठाणे स्टेशनला उतरून पण आपल्याला बस पकडायची आहे. तर बसचा टायमिंग पण नाही माहीत आहे, उतरून तुम्हाला सांगतो कधी बस येते. आपली ट्रेन आलेली आहे बदलापूरसाठी म्हणजे ठाणेसाठी. जर तुम्हाला पण बसने प्रवास करायचा असेल तर तुम्ही या ठाणे रेल्वे स्टेशनला आणि नंतर या ठाणे बस स्टेशन आणि इथून तुम्हाला बस पकडायची आहे. ती ठाणे ते जव्हार बस पकडायचा टायमिंग आहे 9:30, 9:45 आणि 10ची बस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उतरायचं आहे मापोलीच्या पुढे म्हणजेच दोंडा वडवलीला. आपण उतरलेलो त्या साईडला म्हणजेच महापोली येते, दोंडा वडवली गाव येते. तर इकडे तुम्हाला उतरायचं. तुम्हाला पण जर बसने यायचं असेल आणि इकडे येऊन मग या राईट साईडला यायचं आहे. आणि इकडे रिक्षा स्टँड वगैरे आणि टॅक्सी वगैरे पण आहेत, सुविधा आहेत. आणि ते प्रतिव्यक्ती भाडं आहे 20 रुपये. तर तुम्हाला शेअरिंग ऑटोने जायचं असेल तर 20 रुपये आहे भाडा, नोट करून घ्या. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट जायचं असेल तर 100-150 रुपये लागतील. ठाणे ते मराडेपाड्यापर्यंत 1 तासाचा प्रवास झाला आहे आणि फायनली आपण पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे मराडेपाडा येथे. बघू शकता. 1.5 तासाचा
मग आता पटापट जरा सगळ्यांनी हालवलं जाऊ. असं आहे सुंदर मंदिर, बघू शकता आतला व्ह्यू. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर टोटल 57 फुटांचं आहे. असं हे सुंदर मंदिर आहे, बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा, कोशिंबे, ठाणे जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, धोरणे, पराक्रम आणि गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवते. मंदिराची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे, ज्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्ती तयार केली आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी घटकांचा उजागर करते आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करते. मंदिराच्या साईडला तुम्हाला खायची पण सोय उपलब्ध आहे, पण नेटवर्कचा थोडा इश्यू आहे, पण तरी पण तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. बघू शकता खायला भजी घेतलेली आहे. वडापाव खाल्ला आधी, आता अजून भूक लागली आहे म्हणून भजी पण घेतलेली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.